तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला गेम खेळायचा आहे आणि बिग विन करायचा आहे। हे जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे आणि एकदम सेफ आणि ट्रस्टेबल आहे। यामध्ये मोठे सेलिब्रिटी आणि मिलियन्स प्लेयर्स आहेत। तुम्ही यामध्ये आत आणि बाहेर स्पिन विन करू शकता आणि मिळवू शकता एक्सक्लुझिव्ह प्राइजेस, ते पण परिमॅचवर। पण ही तर एक सुरुवात आहे। परिमॅच तुम्हाला देत आहे 1,05,000 रुपयाचे माइंड ब्लोइंग कसिनो बोनस आणि यामध्ये 5,000 कसिनो गेम्स आहेत आणि 24 तास कस्टमर सेवा आहे आणि यामध्ये लोकल पेमेंट ऑप्शन आणि फास्ट विड्रॉल आणि डेली आणि वीकली प्रमोशन सुद्धा आहेत आणि लॉयल्टी प्रोग्राम्स, ज्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड पण मिळतील। तर मित्रांनो, विचार कसला करताय? खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करा आणि जाऊन लवकरच परिमॅच ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि दररोज जिंका बिग विन। सर शाले ए कार्टून खाली बसा घे। तिथनं व्यवस्थित आणलंय। पत्रा सगळ्या माळा नव्हत्या इस काढतेल्या बशी बांधायची मी लायकी जरा आहे नाही। आधीच ती मुख्याध्यापक माझ्यावर कडतं या, पुन्हा आणि खडं फोडलं बोंबलं माझ्या नावानं। ती आणलं हिथनं तिथनं जास्तानी ती उचला पाडदेशी आणि त्या कट्ट्यावर ठेवा। अरे उचल घे, काय बघते तोंडाकडे? सर आम्ही नाही उचलणार। का म्हणजे मला सांगा, इथनं तिथं बरं उन्हात नेलंय, साधा नाश्ता तर नेला का तुम्ही? आणि सर काय म्हणलेलो 2-2 वडापाव देतो, दिलं का? मी कोण एवढा दानशूर करून लागून गेलो बरं। आणि तुम्हा दोघालाच काय टिकल लावलं का रे? बाकीचं मला कोणी विद्यार्थी नव्हतं काय शाळेत? मी तुम्हालाच नेलं। त्या निमित्तानं लागा पहिलं तुम्ही हुरडपुकी हायसा, त्या निमित्तानं तुम्हाला जरा फिरायला मिळेल, बाहेर काहीतरी बघायला मिळेल, जरा जन्नत बिगडी म्हणून तुम्हाला नेलं आणि तुम्ही मलाच वडापाव मागायला लागलाय, मी नाश्ता मागायला लागलाय। आईजी जेव्हा बायजी उदार लागा, ही आता घर जळलं माझं, त्याल बी माझंच, टायर झीज माझी, ह्या इंजिन ऑइल मधला मेंटेनन्स माझा, सगळं आबाची गाडी बाबाची पहिला हाणतोय तुक्या बोंबालतोय सुक्या आणि वजाला मी बी, अशी माझी गत झाली। आपल्याला हिला का महागाईना भीक मास्तर की शेख कुठनं मला बुद्धी सुचली, मी मास्तर झालो मलाच कळणं झालंय। वचानी वचा वजन कुणाची वची उचलायला लागते ती कुणा आठव आय ए सौराब्या इकडे नाही आम्ही नाही ना रव्या आला मी उचल की। लय छान आहे की जातो नाही तो खुद गेलाय मला आता कामाला बोलवत आहे असले आपण काम करत नसतो। ए तुमचं मिटतंय का बाबा? माझं मी उचलू दे। एक तर माझ्या तोंडात वाजायचं राहावं, सकाळपासून कुठेतरी चहाचं फळ कोणी पिन म्हटलं, कुठं सुद्धा थांबाय मला येणं मिळालं नाही। मला आता तोंडाला माझ्या फ्रेश अशी येळ आलाय। उचलताय का पडदेशी? नाही इसकट चला पत्रा होत्याला त्याच्या सगळ्या मुलकातनं आये। अहो सर 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 तुला हे की कशाला उचलायचं तुम्ही? हा मॅडम, आता हिथनं आणलंय, हिथं कसं झालंय? हो जागते सर, तुम्हाला काही कळतं का नाही? मॅडम मागे सरका तुम्ही। हो जागते सर, मॅडम इकडे कशाला बॉक्स द्यायला लागलाय? तुम्हाला काय मॅनर्स वगैरे आहेत ना? मला हा मॅनर्स? माझं मॅनर्स काढताय? तुम्हाला किती मॅनर्स आहेत? हो ह्या 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 घामाच्या दारा बघून त्या बिचारलं माझी कणव आली। हा तुम्हाला कणव आली नाही? हो तिनं बॉक्सला हात लावलेला लगेच तंतांत आला इथं। तुमचं काही हृदय का पाषाण आहे काय आहे का यात? जागते सर आवाज कमी, तुम्हाला काम सांगितलेलं आहे आणि हे काम तुम्हीच करायचं म्हणून दमत काढून माझ्याकडनं काम करून घेत। हो का काय सर, प्रेमानं जग जिंकता येतं। हो का असं दम देऊन काही सुद्धा कुसळ सुद्धा हाताला लागत नाही, एवढं लक्षात ठेवा। जागते सर तुम्हाला प्रेमानं सांगितलेलं तुम्ही ऐकता का? तुम्हाला याच भाषेत सांगावं लागतं। आवाज खाली करा सर। मी तुमची तक्रार मुख्याध्यापकांकडे करेन। अरे काय रे रोज चमकी मुख्याध्यापकाची तक्रार करीन, मुख्याध्यापक म्हणता संस्थेत तक्रार करीन, जायला लागेल मला चरण बेळाशी नाही तर गडचिरोलीला जाऊ दे एकदा। पण तुमचा का मानसिक त्रास मी सहन करून घेऊ? आपला तर तुमचं सण होणं झालं, आपण तुम्हाला भेटणार नाही। हो का तुमचं जशी संस्थेत ओळख आहे तशी पट्ट्याची बी संस्थेत ओळख आहे। मीच आता तुमच्या दोघांची संस्थापकापाशी कांडी पेरतो। सांगितलेलं अजिबात काम करता येत नाही व्यवस्थित, फक्त अंग वाढवून बसलेत, पगार वाढ पाहिजे। हो सर माझ्या अंगावर जाऊ नका, स्वतःच्या डोक्यावर लक्ष द्या, केस राहिला नाही औषधाला। बोलशा एक काम कर रे, काळीत पिठी आणलं ऑफिस मधून जाऊ। सर मी आणतो। सर कशाला काढची पिठी?
काळेपेटी मला ह्या काळेसराचा आणि त्या मुख्याध्यापकाचा मला मानसिक त्रास सहन होईना. अतिरिक्त कामाच्या बोजानं मी पाक असा पुलता दबून गेलोय. मी आता डायरेक्ट संस्थापकापाशी जाणार आहे, ह्याचीच तक्रार करणार आहे. जर संस्थापकांना नाही ऐकली तर मी आत्मदहन करणार आहे. सर आत्मदहन करणार आहे. हे मूर्खा, दात काढते, तुला आत्मदहनाचा अर्थ तर कळतो का रे? मी पेटवून घेईन म्हणतो या. तुम्हाला सुद्धा माझ्या जीवाची कदर नाही का? तुम्ही दात काढताय मूर्खानो. जा तू काळेपेटी आणजा, एकदा समक्ष लावतो. खरंच पेटून घेणार आहे? होय जातो. अरे काय झाडायचं रे कार्टी, माझ्या जीवाची याने कदर नाही. निश्चित आहे ते निंबळ तुम्हाला का मी एका दिवशी कावली आलो, तुम्ही असा खुन्नूस काढायला आले. खरंच काळेपेटी आणायला चाललाय. ए तुम्हाला का माझ्या जीवाची कणव नाही? मी तर एवढा जीवा उदार झाले वीर, काय मला पेटवून घ्यायची गरज नाही. काय नाही, इकडे ओथरा बॉक्स आहे आणि नेऊन ऑफिसात पेटवा. ठेवा तिथं पेटव. अरे तुला मराठी सांगितलं कळतं का? एक आहे बया, उगाच सरांनी ॲप दिले लिहायला. लय माझा हात दुखायला लागलाय. सपने ऐक की, मला जरा लिहू लागते का ग? का लिहू लागते का ग? माझा हात दुखायला लागलाय. लागला का तुझा हात दुखायला? आपण लिहायला बसलेला 10 मिनिटं झाली ती का आणि लागला तुझा हात दुखायला? सपने मी तुला एवढंच विचारले, लिहू लागतेस का? तेवढंच बोल, लय पुढचं बोल नकोस. मग मी पण तुला तेवढंच सांगितलंय. आपण लिहायला बसून फक्त 10 मिनिटं झाली ती. लिही तुझी तू. लय लांबडं बोलायला लागली आहेस. तर लिही, नाही तर तिकडे जाळ की मग. ए तूच लिहून जाय की तुझा प्रश्नसंच. मी का आणलाय? फुकट नाही आणला. हो, आणि मग मी फुकट आणलाय वे. हा काय माहिती, मागल्या वर्षी आणला लागशील मागून. हो तर दिसत नाही तुला? ही नवीन दिसतंय, दिसत ना? मला कळतं लिहायचं का नाही माझं. मी ती लिही की मग, कशाला मला मागती? लिहिणारच आहे. तुझं लय तोंड चालवू नको. आणि मला काय माहितीये का गौरी, मी ऐकलंय हिला लय गरम पाणी लागतं. मग लिहायचा येऊ बाबात गालजण करते जाळ गरम गरम पाण्यानं आंघोळ. हो, तुलाच लागतं कडक कडक पाणी. मी घालती बंबात, तू घाल जा चुलीत. हा घालते तू नको मला शिकवूस. चालेल. सुरके, इतकं भांडण्यापेक्षा ना लिहून झाले असते 2 पानं. अगं गौरे 2 पानानं अख्खा प्रश्नसंच झाला असता. यासाठी वेळा घेऊन आलीस की तू? मी पण इथं प्रश्नसंचच लिहायला आली, कळलं का? ए गौरे कशाला घेऊन आलीस घ्यायला? घालवीला येत नाही. ते सुरके, एक काम करूया, तुम्ही बसा इथं, मी जाते. नाही तुम्ही भांडत बसा इथं, मी जाते प्रियाकडे जाऊन. बघ सपने, आता प्रिया आठवली हिला. मग अचानक आपल्यात गुलुगुलू केलं ना, आता प्रियाकडे झाल्या. झाले नक्की झाली तुझी. चालल्याच जा. बरं सपने, आता मला लिहून देते का? आता काय करायचं? आता लिहूनच देऊ लागल. दे इकडं. बॉयज, हे आपल्याला आजच्याच कंप्लीट केलं पाहिजे. म्हणजे गुलछोबाई हे एवढं आपण कंप्लीट करायचं वे? आपण नाही, तुम्ही. म्हणजे गुलशाबाई, आमचं पण आम्हीच कंप्लीट करायचो, तुझं पण आम्हीच कंप्लीट करायचो. रव्या व्हेरी वार. तशी तू चांगलीच आहेस ग सपने, पण ती गौरी असल्यावर तुला काय होतं काय माहिती. लिहिते ना आता मी. लिहित्यास लिह. गर्ल आले लिह बघ तोंडात. ए चोंबडे, नीट बोलायचं. ए काय बोललीस? बेंड कोई बघलीस का? होय माहिती आहे तुझी बिंडकुई. माग सांग ना. गुलशन, राहू द्यायचं. तू कशाला आलाय? अगं स्वप्न, तू प्रश्न समजले तर आमचा हात दुखायला लागले ते. होय होय गुलछोबाई झाले हात दुखतोय. आणि हातच नाही, गुलशाबाई चक्कर पण यायला लागल्या. अरे साखर पाणी प्यायचं की. अगं नाही स्वप्ने, प्रत्येक वेळेला सर मला ओरडत असतोय. या मी ठरवलंयच, जोपर्यंत माझं होत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही, काय खाणार नाही. अरे तू कशाला काळजी करतोय? मी आहे की, मी देते की लिहून तुला. ए सपने थांब. गुलशा, आम्ही दोघी तुमचं तिघांचं लिहून देतो, पण एका पानाला 1 रुपया. चालतंय 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 चालतंय, कारण गुलछोबाईकडे पैसा डी. 300 पान आहे, 300. सुरेखा, एका पानाला 1 रुपये लिहूती ती ग. लिहतोय तू आता तर म्हणलास ना गुलशाबाईकडे पैसा डी. मग आता काय झालं? सुरेखा, मी काय म्हणते, एका प्रश्नांचे आहे ना आम्ही 10 रुपये देतो, तिघांचं मिळून 15 प्रश्नांचे जायते, म्हणजे टोटल 150 रुपये तुम्हाला मिळतील बघ. 150 रुपये लोक काय काय खायला होते? गोळ्या बिस्किट, काय लाल तुपान गुलाबजाम काय खायला जायचे का? मस्त पैकी बांबू.
बरं ठीक आहे आणा इकडे. अगं पण स्वप्न आहे माझ्याकडे पण पैसे घेणार होय. अरे मी कुठे घेते तवा ही बघ ही ऐकते का पैसे दे खुर्च्या. ले तरी आधी का पळून जाते वे. हे पैसे दे नाही तर हिजर. थांब थांब ही ऍडव्हान्स 50 बाकी लिहून झाल्यावर आणि बाकीचं प्रश्न आणून देतो. बर बर जाऊ आता. दादा चुपणे 50 रुपये. चल आपण जाऊया त्या काकाच्या गाडीवर जाऊया खायला कवे. चल चल चल. अगं पण लिहायचं का वा अगं असू दे नंतर लिहूया आले उद्या बघ 50 रुपये आहे त्या तुला काय कळत. प्रिया आता झाला ना तुझा अभ्यास पूर्ण. हो मी अशीच रोज येत जाईन आणि तुला तुझ्या अभ्यासात मदत करत जाईन. थँक्यू गौरी. अगं थँक्यू कशाला. तू एवढी मदत केलीस त्यामुळे माझा अभ्यास पूर्ण झाला. अगं मदत ते असू दे आता. पण प्रिया मी एक बोलू का तुला. बोल ना. तू ना सौरभला अभ्यासाला नको बोलवत जाऊस. का ग. अगं तो दररोज तुझा अभ्यास पूर्ण करू लागा येतो आणि त्याचा अभ्यास अपूर्णच राहतो. मग दररोज तो सरांचा ओरडा खातो. अगं पण त्याचा अभ्यास कायम पूर्ण असतो. अगं तुला सांगत असेल तो तसं पण त्याचा अभ्यास पूर्ण नसतोय. दररोज लाईन मध्ये उभा असतोय आणि तुझा अभ्यास पूर्ण करायच्या नादातच त्याचा अभ्यास अपूर्ण राहतो. प्रिया अगं अभ्यासाला बसायचं होतं आणि तू का बोलत बसल्यास. हे गावरे तू कशाला टाइमपास करायलास. अरे ती टाइमपास करायला नाही ती मला अभ्यासात मदत करायला आली. अभ्यासात मदत करायला. अगं प्रिया मी अभ्यास पूर्ण करायला येतोस की ग हिला कशाला बोलवत्यास. तरीच म्हटलं हिचा दररोज अभ्यास अपूर्ण कसा असतोय आणि दररोज उभा असते वर्गात. सौरभ माझा अभ्यास कधी अपूर्ण असतो. तुझाच अभ्यास अपूर्ण असतो. दररोज हिचा अभ्यास पूर्ण करायला येतोस ना त्यामुळं. ए माझा कधी अपूर्ण असतोय ग. माझी सराकडे पहिले वही असत्या. सौरभ काय बोलतोयस रे तू. काय पण काय ग जे आहे तीच बोलतोय मी. अरे तुम्ही दोघं माझ्यामुळे भांडू नका आणि तुम्ही आधी तुमचा अभ्यास पूर्ण करत जावा आणि नंतर मला मदत करा. आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सौरभची मदत घेईन आणि जेव्हा वाटेल तेव्हा गौरीची घेईन. काय एवढं सध्या म्हणत होता डॉक्टरकडे जा. सध्याचं ऐकायचं म्हणजे ते डॉक्टरचं 400चं फरक व्हायचं. आपल्या वर्गातल्या पोरापोरींनी प्रशासनचे घेतला आणि लिहिला पण सुरुवात केली. आपल्या लोकांचंच राहिले. बसलं हे का सावरे बापू असं का बसले ती. आजार बिजार आहेत का काय. अरे नाही आजार नाही ती. मला वाटतं का ते आजारच आहेत. मग किती डोक्याला हात लावून बसलेत. अरे नाही ती काम करून दमला असत्याल रे म्हणून बसले ते. नाही तर ते आजार नाही ते पडत. वय वय लागा ती कशाला आजारी पडते. एक क्वार्टर आणली बापू. हा कसं काय एकदम ओके होतं ना. एकदम टकाटक. हा थांबा थांबा आलो आलो. लगा जोडी का राहणार आली. हा ती म्हशीला खायला टाकले की नाही ती बघायला तू. सौरे तिचं पोट फुटूस तर मी तिला खाया घातलं.
काहीतरी काम दिसते बापू आज फायर वाटतं. काय म्हणता रे ती? बापू ती शाळेत प्रश्न संचालित. प्रश्न तुझ्या अभ्यासाचा आहे ना, मग तुझं तू करतो ना अभ्यास, जा कर जा. मला कशाला ती विचारतोय? बापू ती विकत घ्यायला लागते. 320 रुपयात येते. किती म्हणला? 320. 320? ते गेल्या महिन्यात दिलं होतं त्याचं काय? बापू गेलं म्हणायचं कशाला काढताय? आता शाळा म्हणल्यावर पैसे जाणारच की. अरे काय झाड काय पैशाच आहे रे? हा पैसे जाणार? अरे आमच्या बारीला शिक्षण एकदम राहू द्या तुमच्या बाहेरचं कशाला काढताय? तुम्हाला माहिती ना आपला सावळा हुशार आहे का नाही? तुम्ही एवढं राहणं काबड कष्ट करता, त्याला पैसे देता, मग त्याचा तो अपेक्षा घेतो, गाईड घेतो, त्याला अभ्यास करतो, नंबर काढतो. आता तुम्ही जर राहायला पैसे देत राहिला तर पुढे जाऊन वकील होईल, डॉक्टर होईल, मग तुमचं नाव होणार का नाही? म्हणचं करायचंय. म्हणून सांगते 320 रुपये देऊन टाका. इकडे तिकडे कशाला बघताय आता 320 रुपये? सौर्या ही इधर एवढंच आहे. बापू 200 जायती. अरे सौर्या जेवढं आहेत ना तेवढंच घे, परत चल तुला अजून पैसे देतो. हा जा जा. बापू तुम्ही काय आजारी बिजार आहे का? मला काय झालं रे? काय नाही, जा. आता कशाला आजारी वाटतात? आता परत एकदा घेणार नसतो की. पाणी म्हणतोय मी. लय बोलतोय रे. ए चल. रव्या आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे सोहीकडे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे सोहीकडे. लय भारी आयडिया केलीस की रे. पैसे दिले पोरींना आणि प्रश्न संच पूर्ण करायला पैसा ह्या गोष्टीवर आहे का नाही पार्टी झाली पाहिजे. कसली पार्टी? पोरीसने पैसे दिले मी, आता पार्टीला पण पैसे मी. गुलशा बाय तुला माहितीच आहे गेला का आमच्याकडे पैसे नसते ते बाळा. गुलशा बाई तुला का मटण दिलं तर आम्ही मटण खातो, नाहीतर मित्र महिनाभर मटणच खात नाही लागा. पार्टी पाहिजे ना. मग काहीतरी झोल करूया. शाळेत काहीतरी कांड झाल्याशिवाय मजा येत नाही. काय का नाही? आता एक काम करूया, शाळेत जाऊया, कुठल्या तरी पोराचा प्रश्न संच दापूया. हा मग त्या पोराकडनं पार्टी मागूया. रव्या आनंदी आनंदगडे बोला जोकडे तिकडे सोहीकडे. अभ्या तुझा प्रश्न संच नीट ठेव बरं का, यांचा काय भरोसा नाही. आपला प्रश्नांचा डापाला दम लागतो, दम. आणि असं पण ठापून गेला आपण प्रश्नांचं घेतल्यात पण पूर्ण कुठे गेलं. सौर्या माझं जाऊ दे, तुझं कसं काय रू? माझं काय तुला माहित नाही. अर्ध पैसे घेऊन गेलो पण दिलंच नाही. आज घेणार आहे. काय आज घेणार आहे? सौरभ बापू आजारी बिजारी आहेत का र? का ग? अरे आम्ही येताना बघितलं लय वाटेपासून खोकत होतं. खोकत होतं? अरे हो, त्यांनी खोकत खोकत खॉटवर जाऊन लोळत होते आणि त्यांना बोलता पण येत नव्हतं. सौरभ त्यांना दवाखान्यात घेऊन जा. दवाखान्यात? हे अभ्या काय करू? काय करू काय म्हणतीस? बापूला दवाखान्यात घेऊन जा, जा पटकन. शाळा राहू दे, त्यांना दवाखान्यात नाही आणि मग शाळेत ये. बरं बरं अभ्या मी जातो. हा जा जा. गेलं आता इथे वांबळ आहे बघा. मार गुलशन आलोच. अभ्या तू गुलशन म्हणलास मला? मग तू कामच असं केलंय, त्याला गुलशन नाही गुलशन म्हणलं पाहिजे. अभ्या कसलं काम केलं रे आम्ही? कसलं काम? पुरींना पैसा दिला आणि त्यांच्याकडून प्रश्न संच लिहून घेतला. रवी काय वाटतं? आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे सोहीकडे.
पोरीने तुम्हाला सबसेट मध्ये चुना लावलेला आहे. आब्या बेंडकोय बघितलीस का? अभ्या आजपर्यंत नीट बोल. आब्या तोंडाचा चाबू करेन. ए ही सगळं मला बोल नका. ही सगळं त्या सपनीला आणि सगीला बोला. त्यांनी तुमच्याकडून पैसा घेतलं पण तुमचा प्रशंसनच पूर्ण केलं नाही. त्यांनी सबसेल तुम्हाला मध्ये चुना लावलेला आहे. बाई च्या मायला आता वाड्यावर जायचा टाइम आलाय. चला वाड्यावर चला. आता मला माल पोचणार तरी माझ्या म्हणत होती या काळजाला लागू नको. काय करणार लागलो ना त्याला आणि काढून 1 वर्ष फुकट राहूया. काय कोणाला म्हणलास? तू त्यांना पैसे दिले नाही का नाही? कुच काय कोणाला म्हणतोय? तू डुचका पण आहे काय हावरा आहे पैसे. अरे हावरा नाही काय काय रस्त्यावर घेरवर मांडलाय? हे चोमडे आम्हाला काढून होतास वेग हा? लय मस्ती आलं वेग तुला. माझ्याकडनं पैसे घेतलंस आणि माझा प्रश्न पूर्ण केला नाही वेग. गद्दारी माझ्यासोबत. ए गुलशा सोड. गुलशा मी माझ्या कामात लय प्रामाणिक आहे बरं का. मी माझं लिहिलं नाही पण तुमचं पूर्ण केले. ती पण या बॅगेत आहे कळलं का? हे काळ्या तोंडाची माकड्या तोंडाची घुबड्या तोंडाची माझं ती माझं अब्रुल चुमडी का. सर कशाला आणलं इथं? डबा बी आणलायस का? आणलं की. मग घेऊन येत जा. बसायचं जेवायला तू वरांड्यात. आलं. मूर्खा केवरम गाजरानं वर्धन ते चहाचा मंटर कोण आहे रे? मी. तू मग ते प्रशासनाची कोण गोळा करणार? मी सांगितलं राहा करणार की. म्हणजे तू त्यांना ऑर्डर देणार. म्हणजे तू राजा का? ती प्रशासनाची गोळा करणार आणि तू काय गावाची मस्तर राखून आणतोस का? तू गोळा कर. प्रशासनाच्या सगळ्यांचं तू गोळा करायचंस आणि ज्यांचं पूर्ण आहे ती त्यांची लिस्टला एका बाजूला नावं लिहायची आणि ज्यांचं अपूर्ण आहे ती त्यांची पण एका बाजूला नावं लिहायची आणि ती सगळी यादी मला आणून ऑफिसमध्ये जमा करायची. कळलं? गौरी जबाबदारी तुझ्यावर आहे. ह्याला जे सांगितलं तेच नियम आणि अटी तुला पण लागू आहे. आलं लक्षात? तुरे काय? आणि अभ्या कोणाकडे बघू नका. तुम्ही ऑफिसमध्ये चला. तुमच्या दोघांचं प्रश्नांची अपूर आहे ती का अपूर आहे ती त्याचं उत्तर तुम्ही मुख्याध्यापकाकडे द्या. चला. काय या 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 आमदार साहेब आपण आलात. आम्ही आपली अत्यंत आभार. टाळवायचं काय ही शाळेची वेळ आहे का? हाव सर ती मला माहिती आहे. काही बोलू नको तू. तुझं एकच ठरलेलं उत्तर आहे. दवाखान्यात गेलो तू आणि दवाखाना तुझ्या मागे लागलेला. ही म्हणजे तुझ्या मागे लागलेलं घराणं आहे. ती कधी सुटतंय कोण जाणं. आज कोण आजार होतं? बापूला घेऊन गेलतो. बापू आहे का? रोज उठून तुझ्या बापूचंच कारण तुला ठरलेलं आहे. तू मला असली काही थातूर मातूर उत्तर सांगू नको. तू तो प्रश्नसंच तयार केलास का? पूर्ण केलास का प्रश्नसंच? हाव सर अजून घेतलाच नाही प्रश्नसंच. घेतलं नाही बरं आमच्या तो आयर केलास. लगा हुशार विद्यार्थी म्हणून तुला आम्ही डोक्यावर घेतला. तू डोक्यावरच कार्यक्रम करायला लागलास. आम्ही तुमच्या शाळेचं मास्तर झालोय आणि तुम्ही आमचे विद्यार्थी झालाय. हे घेऊन याने पूर्ण केलं नाही आणि तू तर घेतलंच नाहीस. म्हणजे हे 7वं नवं जगातलं चक्क 8वं का 10वं आश्चर्य. तुला मुख्याध्यापकांच्याकडे घेऊन जाऊन त्यांना कारण सांगायचं तुला ऐकायचं नाही. कारण का माझी चंपी होईल तिथं. त्यापेक्षा तू एक काम कर. ती शँडल काढ आणि तिथं उन्हात उभा राहा. हाव सर. एक शब्द बोलू नका. तिथं शँडल काढून उन्हात उभा राहा. ए तुम्ही दोघं चला रे. गुलशा हसतोस कशाला? ए गौरे मी असं नाही काय पण करीन. माझं तोंड आहे तुझं काय? त्याला उन्हात उभा केलंय ना.
तुला गेलं ना मग कळ तुला. आपल्याला कोण करत नाही. मॉनिटर आपण मॉनिटर. होय माहितीये. सौर्या उन्हात करा सोबत राहिला. चप्पल घाल ती. अहो नको बापू सरोवर. अरे सौर्या तुला भाजत नाही बरं पाय. सौर्या चप्पल घाल. भाऊ कुठलं सर आहे ती बघ तुम्ही. असं लगा करते तू उन्हात उभा करते तू. ए गुलश्या कोणचं सर आहे ती बोलव. लगा असं उन्हात उभा करतात का पोराला. हा हा काय बोलव की. सौर्या का उभं केलं तुला इथं. बापू ती प्रश्नसंच घेतला नाही म्हणून उभा केली. प्रश्न पैसे दिले तर मी तुला. दिल तर की पण सकाळी दवाखान्यात खर्च झाला. सौर्याला का पैसे तुला शाळेच्या प्रश्नसंचासाठी दिलं होतं का माझ्यावर खर्च करायला दिलं तर. कशाला न्यायचं दवाखान्यात मला. मी काय मिलो असतोय. अहो का हो का बोललो मला. अहो काय सर असल्या उन्हात ह्या पोराला बेंचबलीच उभा केलं वय. असल्या उन्हात ह्या तापत्या फरशीवर तुमच्या पोराला उभा करायला आम्ही काय येडाय का हो. तुमचा पोरगा म्हणजे काय नवाब आहे का. ही बाकीची पण विद्यार्थीच आहेत ना. त्याला का उभा केला त्याचं कारण विचारलं का त्याला. हां त्यांनी मला सांगितले सर. सर हे गरिबाचं पोर आहे. जरा थोडा विचार करायला पाहिजे होता तुम्ही. मी त्याला पैसे दिलं होतं पण त्यांनी सकाळी माझ्यावर दवाखान्यावर खर्च केलाय. म्हणजे तुम्ही खरंच आजारी होता. होय माझं पोरग कधी खोटं नाही बोलायचं. समजा पैसे त्यांनी माझ्यावरच खर्च केले ते आणि मला जाणवलं. पण मी आता एक जणाकडनं उधार पैसे आलो उधार आणि त्याला तेवढं प्रश्नसंच द्या. आणि की विनंती आहे सर त्याला 1 दिवसाची मुदत द्या. या आज रातभर जागून ते समजा प्रश्नसंच पूर्ण करलं. सौर्या मी सरळ विनंती केली. त्यांचा विश्वास मोडायचा नाही बघ. हां सौरभ देशील ना तू एका दिवसात पूर्ण करून. होय सर. सर येऊ का. सौरभ बघितलंस बाप आपल्याला वर्ण जरी कठोर वाटत असला वेळप्रसंगी आपल्यावर रागावत असला बोलत असला आपल्यावर रागावत असताना आपल्यावर सत्ता दाखवत असताना बोलताना त्या मनाला सुद्धा आतनं यातना होत असते. त्या जरी त्याच्या डोळ्यात पाणी येत नसलं का नाही तरी आतल्या आत मनातल्या मनात तो रडत असतो. सौरभ वर्ण पाषाणासारखा कठोर वाटणारा बाप अंतःकरणातनं किती मुलायम असतो हे आपल्याला कळत नसतं रे.
आहे